नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचे पुन्हा एकदा मार्केट मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, येत्या सोमवारपासून शेअर बाजारातील नवीन आय पी ओची जे आहे ती सुरुवात होणार आहे. आय पी ओचं नाव आहे दूध ट्रान्समिशन आय पी ओ. या आय पी ओचे जे आहे ते 3 दिवसांचे सबस्क्रिप्शन आहे, सोमवारपासून जे आहे ते सुरू होणार आहे. यासोबतच मोलबायो डायग्नोस्टिक्स, त्यानंतर मिल्की मिस्ट यासुद्धा आय पी ओची रिव्ह्यू मी करणार आहे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण दूध ट्रान्समिशन या आय पी ओचे संपूर्ण डिटेल्स जाणून घेणार आहोत. कंपनी काय काम करते, बिझनेस काय आहे, कंपनीचे फायनान्शियल्स कसे आहेत व कंपनीचे रेशिओ कसे आहेत, कंपॅरिझन करणार इतर कंपन्यांसोबत, त्याचे जे लिस्टेड पेअर्स आहेत, कंपनीचे व्हॅल्युएशन्स काय निघतात, पी काय सांगतोय, त्यानंतर कंपनीचे जे काही इम्पॉर्टन्स डेट आहेत, कधी आय पी ओ क्लोज होणार, अलॉटमेंट कधी आहे, लिस्टिंग कधी आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या आय पी ओमध्ये अप्लाय करण्यासाठी इच्छुक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आय पी ओमध्ये अप्लाय करण्याच्या आधी संपूर्ण माहिती जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता चला आपण या व्हिडिओला सुरुवात करू. दूध ट्रान्समिशन आय पी ओ हा आय पी ओ जो आहे तो मार्केटमध्ये येत्या सोमवारपासून 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट पर्यंत ओपन असणार आहे. याची लिस्टिंग एन एस सी बी एस सी दोन्ही स्टॉक एक्सचेंजेसवरती होईल. तर आय पी ओचा इश्यूज आहेत, हा 3,037 करोडचा हा आय पी ओ असेल. तर हे काही डेट्स आपण नंतर जाणून घेऊ, पण सर्वात पहिला जाणून घेऊया तो म्हणजे कंपनीचा बिझनेस मॉडेल. कारण कंपनी काय काम करते हे जाणून घेणे एका आय पी ओ इन्व्हेस्टरसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. तर पहा, मी आता तुम्हाला एवढे सगळे डिटेल्स सांगितले तर तुम्हाला काही समजणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये सांगतो. पहा, दूध ट्रान्समिशन ही ऑटो अँसिलरी सेक्टरची कंपनी आहे, जिची स्थापना 1988 पासून ही कंपनी काम करते. तर ऑटो अँसरी म्हणजेच ऑटोमोबाईल कंपोनेंट्समध्ये सेक्टरमध्ये ही काम करते. ही कंपनी मित्रांनो बी टू बी कंपनी आहे. कंपनी स्वतः कार किंवा बाईक जी आहे ती बनवत नाही, लक्षात घ्या. तर गाड्यांमध्ये लागणारे वायरिंग हार्नेस, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स तयार करते आणि हे कंपन्यांना इथे ऑटोमोबाईल कंपन्यांना हे सप्लाय करते. सोप्या भाषेत सांगायचं तर गाडीचे जे काही बॅटरीज असतात, इंजिन्स असतात, त्यानंतर लाईट्स, त्यानंतर डॅशबोर्ड्स, यांना जोडणाऱ्या वायरचं नेटवर्क म्हणजे वायरिंग हार्नेस. आणि हे कंपनीचं एक महत्त्वाचं एक प्रोडक्ट कंपनी ते तयार करते आणि ऑटो कंपन्यांना इथे सेल करते. तर कंपनी ही टू व्हीलर्स असो किंवा पॅसेंजर व्हेकल्स असो किंवा कमर्शियल व्हेकल्स, ट्रॅक्टर्स आणि इलेक्ट्रिकल व्हेकल्स अशा बहुतेक कंपन्यांच्या कंपनी मार्केटला इथे त्यांचे प्रोडक्ट्स जे आहेत तिथे सेल करते. तर इथे तुम्ही खाली इथे डिटेल्स पाहू शकता. द कंपनी अमंग टॉप 2 players of India in two-wheelers and three-wheelers wiring harness market with 41% मार्केट शेअर. म्हणजे हा जो त्यांचा प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये टॉप, ह्या सेक्टरमध्ये दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. त्यांचा या सेक्टरमध्ये 41% मार्केट शेअर इथे पाहायला येते. मिळते खूप मोठा 41% म्हणजे जवळपास अर्धा मार्केट शेअर यांचा या सेक्टरमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर इथे कंपनीने म्हटलंय की टू व्हीलर आणि थ्री व्हीलर सेगमेंटमध्ये इथे त्यांचा मार्केट शेअर हा जवळपास 70% इथे पाहायला मिळते. म्हणजे कंपनी या सेक्टरचा मार्केट लीडर आपण पाहू शकतो. तर कंपनीकडे इथे ॲज ऑफ 31 मार्च 2026 इथे 2,735 इथे फुल टाईम एम्प्लॉईज इथे आपल्याला पाहिले कंपनीकडे मिळतात, जे सेल्स, फायनान्स आणि कॉर्पोरेट फंक्शन्समध्ये ते काम करत आहेत. तर आय होप तुम्हाला ते बिझनेस मॉडेल समजलं असेल. अतिशय सोपा इथे बिझनेस मॉडेल आहे. काहीच बाकी डिटेलमध्ये काही सांगण्यासारखं नाही. ह्या कंपनीचे बरेच या सेक्टरचे बरेच अदर कम्पेरेटिव्ह जरी मार्केटमध्ये खूप सारे लिस्टेड आहेत. तर आय पी ओच्या जर तारखा आपण पाहिलं तर 10 ते 12 ऑगस्टपर्यंत आय पी ओ 3 दिवस या इश्यूला सबस्क्रिप्शन करायचा तुम्हाला चान्स आहे. याची लिस्टिंग पुढच्या सोमवारी 17 ऑगस्ट 2026ला होईल. फेस व्हॅल्यू ₹2 पर शेअर. प्राइस बँड जो कंपनीने ठेवला आहे तो 829 ते 871. लॉट साईज पाहिलं तर 17 शेअर्स तुम्हाला भेटतील. फ्रेश इश्यू अँड ओ एफ एस देखील याच्यामध्ये असणार आहे. पहा, 3,067 करोडचा आय पी ओ आहे. मोठा आय पी ओ आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, मोठा आय पी ओ असल्यामुळे तुमचे जे अलॉटमेंटचे चान्सेस देखील इथे वाढतात. जर तुम्ही कम्पेअर केलं 200-300 करोडच्या आय पी ओमध्ये तुम्हाला सबस्क्रिप्शनचे सबस्क्रिप्शन तुम्ही करता, पण त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सबस्क्रिप्शन आल्यामुळे तुम्हाला ते अलॉटमेंट इथे मिळत नाही. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला अलॉटमेंटचे चान्सेस इथे वाढतात, कारण मोठे साईजचा हा आय पी ओ आहे. ऑफर फॉर सेल याच्यामध्ये 1,667 करोडचा इथे ओ एफ एस असणार. तर फ्रेश इश्यू 1400. ओ एफ एस हा फ्रेश इश्यूपेक्षा जास्त आहे. इथे एक जरा निगेटिव्ह इथे पाहायला मिळते.
त्याचे लिस्टिंगची BSE आणि NSE वरती त्याचे एम्प्लॉयसाठी इथे 80 रुपये डिस्काउंट इथे पाहायला इथे मिळतंय. त्यानंतर खाली आपण पाहिलं तर जर तुम्ही रिटेल असाल तर रिटेलमध्ये तुम्ही मॅक्सिमम 13 लॉट अप्लाय करू शकता. 2 लाखापर्यंत ॲप्लिकेशन लावू शकता. स्मॉल याच्याने असेल मिनिमम 14 लॉट ते तुम्ही 67 लॉटपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. 10 लाखपर्यंत तुमची ॲप्लिकेशन असेल. तर बिग याच्याने असाल तर मिनिमम 68 लॉट लावू शकता. त्यासाठी तुम्हाला जवळपास 10 लाखांच्या वरती ॲप्लिकेशन इथे लावायला लागेल. तर आरक्षणचं इथे पाहिलं तर रिटेलमध्ये इथे तुम्हाला 35% कोटा इथे पाहायला मिळतं. तर HNI वाल्यांना इथे 15% कोटा इथे पाहायला मिळतो. ठीकठाक आतापर्यंत इथे चांगली माहिती इथे पाहायला मिळाली आहे. त्यानंतर इथे खाली आपण कंपनीचे फायनान्शियल्स पाहिलं तर डू ट्रान्समिशन रेव्हेन्यू इन्क्रीज बाय 31% अँड पॅट रोज बाय 12% बिटवीन फायनान्शियल इयर एंडिंग 31 मार्च 26 अँड 31 मार्च 2024. म्हणजे त्यांचा जो सेल्स आहे रेव्हेन्यू तो 31% ते वाढताना मिळतोय. त्यानंतर पॅट यांचा 12% ते वाढताना दिसलाय. आपण स्टेप बाय स्टेप तिथे पाहूया. पहा 31 मार्च 2024ला कंपनीकडे ॲसेट होती 1711 करोडची. हे सर्व फिगर्स जे आहेत ते करोडमध्ये लक्षात घ्या. त्यानंतर मार्च 25मध्ये 2336 करोड, त्यानंतर मार्च 26मध्ये 4114 करोडची ॲसेट इथे आहे. ॲसेटमध्ये इन्क्रीज इथे पाहायला मिळते. टोटल इन्कम कंपनीची रेव्हेन्यू पाहूया. टोटल इन्कममध्ये पाहिलं तर 2024ला जवळपास 2800 करोड होती राऊंड फिगर. त्यानंतर 2026मध्ये ती 4500 करोडची झाली आहे. जवळपास 2500 कोटीच्या जास्त इथे इन्क्रीज इथे पाहायला मिळते. त्यानंतर प्रॉफिट आफ्टर टॅक्स कंपनीने नफा किती कमावला आहे तर 2024मध्ये जवळपास 300 करोड कमावला. त्यानंतर 25मध्ये 353 करोड, त्यानंतर 2026मध्ये 396 करोड इथे नफा इथे कमावला आहे. म्हणजे हळूहळू कंपनी नफामध्ये आहे. स्लो ग्रोथ आहे पण ठीकठाक ग्रोथ पाहायला मिळते. एबिटा ज्याला आपण ऑपरेटिंग प्रॉफिट देखील मानतो, कामकाजी मुनाफा, तो इथे 31 मार्च 2024ला 512 करोड होता. 31 मार्च 2025मध्ये 590 करोड. तर त्यानंतर 2026मध्ये डायरेक्ट इथे 211 करोडवरती इथे एबिटा इथे येताना पाहतो. म्हणजे कंपनी ऑपरेशनली इथे मजबूत होताना इथे दिसत आहे. याचा अर्थ नेटवर्क पाहिली तर 741 करोड, 978 करोड, त्यानंतर आता 2398 करोड. त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस पाहिले तर कंपनीकडे 724 करोड रिझर्व्ह होते, आता 2300 रिझर्व्ह आहे. बॉरोईंग पाहिली तर 554 करोड, त्यानंतर 776 करोड, तर आता 841 करोड. म्हणजे बॉरोईंग इथे वाढलेली इथे दिसते. पण इथे डेट टू इक्विटीमध्ये किती बॉरोईंग इथे दिसते ते आपल्या पुढे पाहायचंच आहे. तर ओव्हरऑल कंपनीचे फायनान्शियल्स पाहिलं ते इन्कम हळूहळू होईना पण ग्रोथ इथे पाहायला मिळते. प्रॉफिटमध्ये देखील हळूहळू पण असो पण स्टेबल ग्रोथ पाहायला मिळते. एबिटा पाहिला तर 500 करोडवर डायरेक्ट 700 करोडवरती आलाय. त्यानंतर प्रॉफिट 298 करोडवर 396 करोडवरती इथे येताना 2 वर्षातच इथे 200 करोडची ग्रोथ इथे पाहायला इथे आपल्याला मिळते. त्यानंतर खाली आपण जर पाहिलं तर कंपनीचे व्हॅल्युएशन आणि काय नंबर्स इथे पाहूया. ROE यांचा 2025मध्ये 35% होता, आता 16% आहे. ROE मध्ये इथे डिक्लाइन पाहायला मिळते. ROC रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयमध्ये इथे 2025ला 29% होता, 2026ला 19% पाहायला इथे मिळते. ROE आणि ROC मध्ये डिक्लाइन पाहायला मिळते. त्यानंतर डेट टू इक्विटी रेशो हा 2025मध्ये 0.78, आता 0.35. म्हणजे डेट टू इक्विटी ठीक आहे, काय हरकत नाही. जो काही कंपनीचा डेट जो आपण वरती इथे पाहिला जवळपास किती होता 841 होता, तो ते त्यांनी सांगितले की जे IPO मधून जो फंड मिळेल त्याच्याने ते डेप तिथे रिकॉल करतील, त्यामुळे डेप इथे अजून कमी आहे, त्याची काही चिंता नाही. त्यानंतर पॅट मार्जिन पाहिलं 2025ला 10%, आता 8%. एबिटा मार्जिन ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन तिथे 17%, तर आता 15% इथे एबिटा मार्जिन पाहायला मिळेल. प्राइस टू विक व्हॅल्यू 12 होती पहिली, आता 5 वरती इथे येताना दिसते. त्यानंतर EPS कंपनीचा 21 होता, तो पोस्ट IPO नंतर 19 होईल. तर पी 41 आहे, त्यानंतर 44च्या पी वरती ते पाहायला मिळते. मार्केट कॅप कंपनीचा वरच्या प्राइस बँड वरती 17,000 करोडची कंपनी, 17,816 करोडची कंपनी पाहायला मिळेल. आता पहा कंपनीचा पी हा 41 ते 44च्या
दरम्यान ते येताना दिसते. जर जे पियर कम्पॅरिझन जर पाहिलं आपण, तर या सेक्टरमध्ये ते पहा, दूध ट्रान्समिशन 24चा EPS आहे. त्यानंतर ह्यांचा मिंडा कॉर्पोरेशन असो किंवा युनो मिंडा असो, त्यानंतर मदरसन सुमी वायरिंग इंडिया किंवा सोना BLW, ह्या कंपनीची तुम्ही नावं ऐकलेच असतील. त्याचा EPS आहे 0.94 आणि सोना BLWचा 10.33. दूध ट्रान्समिशन इथे EPS मध्ये तर त्यांना बीट करताना येते दिसते. त्यानंतर कंपनीचे व्हॅल्युएशन पाहिले तर मिंडाचा चालू आहे 46, युनो मिंडा चालू आहे 56, मदरसन आहे 43 आणि सोना BLW 74च्या पी वरती ते ट्रेड होताना दिसत आहे. म्हणजे व्हॅल्युएशन ठीक आहे, लिस्टेड पीअरच्याच रेंजमध्येच पाहायला मिळते, त्यामुळे जास्त ओव्हर व्हॅल्यू पण आपण इथे बोलू नाही शकत. त्यानंतर बाकीचे काही डिटेल्स कंपनी फायनान्शियल पाहिले, IPOचे व्हॅल्युएशन्स देखील आपण इथे पाहिले. त्यानंतर मित्रांनो, आपण आता कंपनीकडे कॅश फ्लो किती आहे तो आपण इथे पाहूया. कंपनीचा कॅश फ्लो इथे कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे की नाही पाहूया. पहा इथे 2021 मध्ये 24 करोड, त्यानंतर 175 करोड 2022 मध्ये, 2024 मध्ये 241 करोड, त्यानंतर आता 2026 मध्ये 348. म्हणजे कॅश फ्लो कंपनीकडे अतिशय पॉझिटिव्ह आहे. नेट कॅश फ्लो देखील 998 करोडच्या आसपास आहे. म्हणजे कंपनीकडे कॅशची तर काहीच कमी नाही. कॅशनी खूपच चांगली कंपनी आहे. नंतर कंपनीचे EV वर्सेस EBITDA पाहिला तर 25.8 म्हणजे 26च्या आसपास EV वर्सेस EBITDA इथे येताना पाहतोय, जो की ठीक आहे. कंपनी आहे, सेक्टरमध्ये ग्रोथ पण खूप आहे, त्यामुळे चांगला EV वर्सेस EBITDA व 25चा पण चांगला मानू शकतो. स्टॉकचा PE जो आहे तो 47 इथे दाखवत आहे. ROC 24 आहे, इंडस्ट्रीचा 20 आहे. ते इंडस्ट्रीचा कम्पेअर केलं तर स्टॉक PE इथे तुम्हाला जास्त इथे दिसू शकतो. त्यानंतर ह्या गोष्टी पाहिल्यानंतर आता पाहूया आपण जो दुसरा फॅक्टर, तो म्हणजे ह्याचा GMP, आणि त्यानंतर आपण पाहूया ह्याला अप्लाय करायचे का नाही. तर GMP पहा, आज 8 जुलै शनिवार आहे. IPOची प्राइस आहे 871, GMP 250 चालू आहे, म्हणजेच 28% प्रीमियमवरती ते GMP चालू आहे. तर तुम्हाला एवढा प्रॉफिट इथे पाहायला मिळू शकतो. मी तिथे हायलाईट करतोय, एवढा प्रॉफिट तुम्हाला इथे पाहायला इथे मिळू शकतो. तर एवढं सगळं मित्रांनो पाहिल्यानंतर काय इन्फॉर्मेशन पाहिल्यानंतर असं वाटतं की कंपनीचा बिझनेस चांगला आहे, त्या सेक्टरमध्ये ग्रोथ देखील आहे, पण कॉम्पिटिशन देखील तितकेच आहे. त्यांच्या फायनान्शियल्स कंपनीचे हळूहळू होईना पण एक स्टेबल फायनान्शियल्स पाहता येतात. कॅश फ्लो देखील पॉझिटिव्ह आहे. डेप्टचा कन्सर्न आहे, पण तो IPO नंतर डेप्ट कमी होईल. जो त्यांचा फ्रेश इश्यू आहे तो त्यांचा डेप्ट रिकव्हरीमध्ये वापर होणार आहे. त्यानंतर जसं जसं ऑटोचे सेल्स वाढले किंवा अजून यांना जर ऑर्डर मिळाल्या, तर ह्यांच्या बिझनेसला इथे अजून इथे ग्रोथ इथे पाहायला मिळू शकते. हां, बाकी सोना BLW आणि मदरसन वायरिंग करून ह्यांना टफ कॉम्पिटिशनचा सामना देखील इथे करायला पाऊस मिळू शकतो. जर ऑटोचे सेल्स कमी झाले तर ह्यांच्या बिझनेसवरती देखील थोडा इफेक्ट पडू शकतो. बाकी ओव्हरऑल बिझनेस मॉडेल आणि GMPचा ट्रेंड पाहता मला वाटतं लिस्टिंग गेनसाठी इथे अप्लाय केलं पाहिजे. बाकी लॉंग टर्मचा विचार आपण लिस्टिंग डे स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये पाहूच. पण मला असं वाटतं की लिस्टिंग गेनसाठी इथे आपल्या इथे दूध ट्रान्समिशनचा IPO केला पाहिजे, जो सोमवारपासून इथे ओपन होत आहे. बाकी मित्रांनो, माझी अप्लाय करण्यासाठी कोणती जबरदस्ती नसेल किंवा काही प्रमोशन वगैरे काही नाही. अप्लाय करताना तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच अप्लाय करा. मी सांगतो म्हणून तुम्ही इथे अप्लाय करू नका. कोणत्याही स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करता तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरची कन्सल्ट करूनच तुम्ही इथे अप्लाय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व मी बाकी जे काही IPO आहेत, मोलबाय डायग्नोस्टिक, मिल्की मिस्ट आणि जे काही आता जे काही IPO चालू आहे त्याच्यावरती पण मी अपडेट घेऊन येणार आहोत. पण स्टॉक मार्केटच्या सर्व न्यूज आपल्या मराठी भाषेमध्ये पाहण्यासाठी मार्केट मित्र या आपल्या चॅनल सबस्क्राईब करायची विसरू नका. धन्यवाद.